लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, जबरदस्त आता आपल्याला 27 एप्रिलच्या भागामध्ये टर्निंग पॉइंट पाहायला मिळणार आहे. इकडे आता स्वतः विजयच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा रम्याचा झालेला आहे. आतापर्यंत रम्या आता नाटक करत विजयला मूर्ख बनवत फक्त त्याचा वापर करते आहे. हे विजयच्या समोर येत आपण कसे मूर्ख बनलोय हे आता सगळ्यांनी कशा पद्धतीने दाखवून दिलंय आणि खोट्या लग्नाचा ड्रामा करत कशा पद्धतीने आता मात्र रम्याला अडकवलंय. आणि त्यानंतर विजयचे डोळे उघडताच फाडकन रम्याचं थोबाड फोडत आता मात्र विजयचा सपोर्ट निघून गेल्यावरती रम्या एकटी पडलेली आहे. आणि याच्यात आता वसू सुद्धा अडकलेली आहे. नक्की असं काय घडलंय आणि जे सिक्रेट प्रेक्षकांना माहित नाहीये ते सुद्धा सिक्रेट आपल्याला या एपिसोड मध्ये बाहेर पडताना दिसणार आहे. नक्की असं काय झालंय सगळं सविस्तर पाहूया. छोटूसा एपिसोड अजिबात चुकवू नका. इकडे आता दोघी बहिणी एकत्र आलेल्या आहेत आणि दोघी जणी एकत्र येत काहीही झालं तरी सुद्धा आता या रम्याची रवानगी या घरातून बाहेर हकलून करायची असं ठरवतात. आणि त्या दोघी जणी खूप मोठं प्लॅनिंग करतात. रम्या आणि आता इकडे विजय यांचा आता एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा सगळा प्लॅन दोघींनी केलेला असतो. म्हणजे मुळातच रम्या आणि इकडे विजय या दोघांनी लग्न केलेलं नाहीये. पण आता या दोघांनी लग्न जरी केलं नसलं तरी सुद्धा आता यांचं लग्न तरी घडवायचं किंवा सत्य तरी समोर आणायचं, दोन्हीकडून यांचाच फायदा आहे. म्हणजे मुळातच त्या दोघांचं लग्न झालं खरं खुरं तर आता रम्या नावाची ब्याध ही कायमची 5च्या आयुष्यातून दूर जाईल. पण जर का लग्न म्हणजे नाही झालं तरी विजयच्या समोर आता इकडे सत्य रम्याचं सगळं येईल. मग झालं इकडे आता प्लॅनिंग ठरतं आणि त्यानंतर प्लॅनिंग नुसार इकडे आता काव्या येते आणि काव्या सांगायला लागते आम्ही तुमचं लग्न पाहिलेलं नाहीये त्यामुळे तुमच्या दोघांच्या लग्नाची आता मात्र आम्ही इकडे सगळी तयारी केलेली आहे. दोघांनी लग्न करायचं आहे, सगळं तयार आहे असं म्हटल्यावरती आता मात्र विजय इकडे रम्याला सांगायला लागतोय काय ग हे सगळं. आणि त्यावरती विजय सांगतो हे बघ म्हणजे कसं आहे ना तुला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा लग्न करायचं आहेच ना माझ्यासोबत. पण आत्ता आपण जरी नाटक करत असलो तरी आपलं एकमेकांच्या वरती प्रेम आहे ना. मी तुझी सपोर्ट सिस्टीमच आहे की मी तुला सपोर्ट तर करणारच आहे. त्यावरती रम्या विचार करते हा किती बिनडोक आहे आणि मी याला का मदत करायची ते काही नाहीये. मी याला बिलकुल मदत करणार नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे विजय काय बोलतो याकडे रम्याचं लक्ष नाहीये. तिच्या डोक्यात वेगळाच काहीतरी प्लॅन आहे जेणेकरून हा प्लॅन वर्कआउट करून आपण आता याला बरोबर रीतीने अडकवू शकू हे तिच्या डोक्यामध्ये आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मात्र आता इकडे चिडलेली आहे ती म्हणजे मानिनीला खूप राग आलाय आणि ती सांगायला लागते मला माहितीये वंश म्हणजे आता इकडे विजयच्या येण्याचं कारण काय आहे. विजय इथे मुळातच का आलाय ना हे सगळं मला माहितीये आणि त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन तो विजय आणि तुम्ही मिळून जर का काही कारस्थान करण्याचा प्रयत्न करत असाल ना माझ्या सुनांच्या विरोधात तर मात्र मी तुम्हाला कोणाला सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर काही एक निर्णय चुकीचा घेतलात ना तर मात्र ह्या मानिनीचं रौद्र रूप तुम्हाला दिसेल. आणि खरं तर हे इथे नाही आहेत पण मी तुम्हाला सांगते खबरदार जर माझ्या सुनांच्या वाटेला गेलात तर माझ्या सुनांच्या केसाला धक्का लागला ना तरी मी तुमच्यावरतीच आरोप घेईन. असं म्हटल्यावरती वसू म्हणते वहिनी तू काय मला धमकी देतेस. यावरती मग आता मानिनी सांगायला लागते तुम्हाला ती धमकी वाटायची असेल तर धमकी वाटून घ्या, तुम्हाला जे काही वाटायचं असेल ते वाटून घ्या. पण आत्ता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाहीये. मी माझ्या सुनांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार म्हणजे राहणार. असं म्हणत तिकडे वसू विचार करायला लागते या मानिनीच्या तोंडात तर भारीच जरा चुरचुरू व्हायला लागले. आणि त्यानंतर मग ती आता रम्याला भेटायला आले. इकडे तोपर्यंत पुढचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि लग्नाची सगळी तयारी करायची यांचे दोघांची ठरलेलं आहे. त्या इकडे आता रम्या सांगत आहे हे बघा उगाचच तुम्ही या सगळ्यामध्ये अडकू नका ते काहीही बोलतील आपल्याला. त्यावरती मग आता विजय सांगायला लागतो पण आपलं लग्न खरं आहे हे जर का त्यांना पटवून द्यायचं असेल तर मात्र आपल्याला हे करायलाच पाहिजे ना. उगाचच जर का आता अशा गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये आपण अडकलो तर
त्यावरती रम्या सांगायला लागते नाही काही गरज नाहीये, पण हे लग्न नाही होणार. यावरती विजयला कळत नाहीये हिचं इतकं काय चाललंय. आणि तितक्यात तिथे वसू आता रम्याला विचारते काय काय हे सगळं, म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये. तुम्ही दोघांनी लग्न तर खोटं केलेलं आहे ही गोष्ट मला माहिती आहे, पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये आणि ती म्हणजे ही की आता हे जर का ह्यांनी लग्नाचं काढलं आणि तुम्ही लग्न नाही केलं तर आता तुम्ही पकडले जाल. काय करायचंय काय तू. रम्या सांगते तू चिंता करू नकोस, मी बघते काय करायचं ते. पण तो लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. इकडे हार मंगलाष्टका म्हणण्यासाठी गुरुजींना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मग आता मंगळसूत्र वगैरेची सगळी तयारी झाल्यावरती इकडे नंदिनी आणि आता काव्या ह्या दोघी जणी समोर आलेल्या आहेत. नंदिनी आणि काव्या आता ह्या समोर आल्यावरती त्या सांगायला लागतात हे घ्या विजय भाऊजी, म्हणजे आता फार काही नाहीये, तुम्ही फक्त हा हार आहे ना हा हार आता हिच्या गळ्यात घालायचा आहे बस, बाकी काहीच नाहीये, लग्न झालेलंच आहे म्हणताय ना. मग आता आम्हाला या सगळ्यामध्ये काही झालं हे बघा 2 मिनिटात गुरुजी येतील, गुरुजी आले की आता पुढचं आपलं प्लॅनिंग सुरू करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे विचार करायला लागते रम्या नाही मी काय करू, याच्यासोबत लग्न करून जर का आता अडकले तर मात्र आयुष्यभरासाठी मला आता यालाच नवरा म्हणून हे करायला लागेल किंवा पुन्हा सगळी प्रोसिजर डिवोर्स वगैरे हे सगळं करण्यापेक्षा नाही मला या सगळ्यामध्ये जरा लांब राहिलं पाहिजे. काय करू तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये पुरती गोंधळून गेलेली आहे. पण त्याच वेळेला मग आता ती सांगते ठीक आहे गुरुजी येत आहेत ना, आणि आता गुरुजी येत आहेत म्हणून आता ती तिकडून निघून जाण्यासाठी येत आहे. पण त्याच वेळेला तिकडे आता आलाय तो म्हणजे आणि त्याच वेळेला वसू तिला विचारते काय चाललंय काय तुझं, म्हणजे खरंच लग्न करणार आहेस का. त्यावरती विजय मागे उभा आहे. ही गोष्ट या दोघींना सुद्धा आता प्रेक्षकांनो माहित नाहीये आणि त्याचमुळे या दोघी जणी वेड्यासारखं आता सगळं त्यांचं कन्व्हर्सेशन विजय ऐकतोय हे माहिती नसल्या कारणाने मात्र आता एक वेगळाच गोंधळ झालेला आहे. आणि त्यावरती ती सांगते कोण, त्या बावळट विजय सोबत मी लग्न करणार आहे. अगं त्या विजयचा मी फक्त वापर, ही गोष्ट तुला माहिती आहे ना, मग तू कसं काय हे विचारू शकतेस. यावरती ती म्हणते अगं काय झालंय विजयराव, तसे काही इतके वाईट नाहीयेत. यावरती ती म्हणते काय बोलतेस तू, हे बघ तू उगाचच काहीतरी बोलून आता मला अडकवू नको. माझं टार्गेट तुला माहिती आहे ना, मला काहीही झालं तरी सुद्धा लग्न फक्त पार्थ सोबतच करायचं आहे. आणि ही गोष्ट तुला माहिती असताना तू जर का या सगळ्यामध्ये मला आता अशा पद्धतीने बोलतेस ना तर मात्र मला हे अजिबात पटलेलं नाहीये. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळं विजय आणि त्याला तर 440 वोल्टचा झटकाच बसलाय, म्हणजे अशा पद्धतीने आपल्यासोबत काहीतरी होईल याची कल्पना नसल्या कारणाने तो आता पुरता गडबडलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला आता काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता तो इकडे गडबडून पाहतोय आणि रम्याने तिकडे पाहिलेलं आहे. रम्या तिकडे आणि आता रम्या घाबरलेली आहे. तुम्ही असं म्हणत रम्या आता गडबडते आणि त्याच वेळी इकडे आता आलेला आहे पार्थ. काय विजयराव, आतापर्यंत आम्ही तुम्हाला जे काही सांगतोय ते तुम्हाला कधीच पटलं नाही ना, घ्या हे मंगळसूत्र घाला तिच्या गळ्यामध्ये, बघूया खरंच आता ती या सगळ्यामध्ये तुमची आता बायको आहे की नाही आहे काय आहे. आणि त्यावरती मग आता रम्या इकडे गडबडलेली आहे आणि रम्या आता सांगायला लागते खबरदार काय चाललंय काय तुमचं. यावरती मग आता विजयच्या हातामध्ये मंगळसूत्र दिलं जातं आणि विजय आता रागाने पेटून उठलेला आहे. विजय या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे रम्याच्या दिशेने समोर येते आणि त्यानंतर मग आता रम्याला मंगळसूत्र घालण्यासाठी विजय समोर आल्यावरती रम्या सांगायला लागते बाजूला हो, तुला काय वाटलं की मी तुझ्यासोबत खरंच लग्न करणार आहे की काय, काही नाहीये, खबरदार मला आता हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी, असं म्हणत ती आता विजयला या सगळ्यामध्ये बाजूला करते. मुळातच विजयला काही कळायला मार्ग नाहीये की सगळं आपल्यासोबत काय चाललंय. आणि त्याच वेळेला चिडलेला विजय मात्र आता इकडे रागात या सगळ्यामध्ये रम्याचं फाटकन थोबाड फोडत आहे. आणि रम्याला तर आता आपण काय बोलावं काहीच कळायला मार्ग नाहीये. रम्या टोटली या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे गडबडलेली आहे आणि ती इकडे तिकडे पाहत आहे. ज्या वेळेला रम्या तिकडे पाहते आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो तू फक्त आणि फक्त माझा वापर केलास, मी ऐकलंय तू. तेव्हा ती म्हणते नाही
तू उगाचच मला आता या सगळ्यामध्ये हे लोक काहीही बोलतायत आणि त्यानंतर मग आता तू सुद्धा माझ्यासोबत असंच वागणार का? यावरती तो सांगायला लागतो, तू कितीही खोटारडेपणा केलास ना तरी सुद्धा मी तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर स्वतः विजय आता इकडे सगळी लग्नाची केलेली तयारी उधळून टाकतो आणि सगळं अस्ताव्यस्त पसरवून टाकतो. प्रेक्षकांनो, एका झटक्यात वसू आणि रम्या या दोघी जणी अशा पद्धतीने या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या आहेत की त्यांना आता इथून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आता मार्ग सापडत नाहीये. दोघी जणी बरोबर रीतीने या सगळ्यांच्या जाळ्यामध्ये अडकल्यात आणि विजयने मात्र आता स्वतःहून या दोघींची साथ सोडायचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पुन्हा या दोघी एकट्या पडल्यात. पार्थ आणि यांनी केलेला जो काही प्लॅन आहे तो प्लॅन यशस्वी झालाय आणि एका झटक्यात आता इकडे रम्याचं सगळं कारस्थान उघडकीला आलेलं आहे.